अगं आता सगळी कामं संपली, आता कसला हिशोब बघत बसलीयस? नाही नाही काही नाही, फक्त हे गल्ल्यात ठेवते. झालं. पैसे नीट ठेव म्हणजे झालं. हो. ए आत्या, बाबा कधीच गल्ला असं लॉकबिक करायचं नाही ना? नाही ग, नाही म्हणजे आपल्याशिवाय तो कोणी हात नाही लावत ना. तरी सुद्धा काळजी घ्यायला हवी. हल्ली कोणाचा काही भरोसा नाही ग. पैसा माणसाला भुरळ पाडतो, दोष माणसाचा नसतो, पैशाचा असतो. पण मला असं वाटतं की मन तृप्त असलं ना तर अशा काही गोष्टी घडत नाही. आपल्या खानावळीत तर सगळे तृप्त आहेत आणि राहिला प्रश्न बाहेरच्यांचा तर ते आपल्या जेवणाने तृप्त होतात. देवा परमेश्वरा, आईचा विश्वास जप रे बाबा. झालं. हे ताट तू आत्या रोज रात्री घेऊन येतेस, इथे ठेवतेस आणि हे भरलेलं ताट हिरा काका रोज सकाळी परत घेऊन जातात. कशासाठी? अगं ही सुद्धा तुझ्या बाबाची सवय. अगं एकदा खूप रात्रीचा एक माणूस भुकेला आला आणि सगळं अन्न संपलेलं होतं. मग किती दिवस तुझ्या बाबांनी मला बोलून दाखवलं माहितीये आरू. आणि मग तेव्हापासनं हे ताट तुझा बाबा रोज रात्री इथे ठेवायला लागला न चुकता. कसं आहे, आपण आपल्याला जे योग्य वाटतं ते करत राहायचं. इतरांना काय वाटेल, ते काय विचार करतील याचा आपण विचार करायचा नाही. मग ते ताट असो किंवा गल्ला, हो की नाही? चल मी झोपते, तूही झोप. आणि दार नीट लावून घे. हो जातो. चल. रात्री कोण जेवते? मी दार बंद केलं होतं, तुम्ही आत कसे आलात? आणि हे गल्ल्यातले पैसे? कुठे चालत पळून? लाज नाही वाटत?
अगं बास, त्याला मारू नको. काका, आनंदा. मला काय पुरे पुरे आनंदा. अरू तू तर ठीक आहेस ना? नाही 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 लागलं. चोर कुठचा. आनंदा बास, सोडा त्याला, सोडा त्याला. मारू नको त्याला, पोलिसात देऊ आपण त्याला. ते ठरवतील बरोबर त्याचं काय करायचं ते. नका नका, पोलिसात नका काय. मला माफ कर, माझी चूक झाली. होते हे पैसे. पैसे हे बघ हे गल्ल्यातले पैसे. मी चोर नाही हो. मी शेतकरी आहे. दुष्काळानं पोट मारलं. हो, कर्ज तितकं बुडालंय की या जन्मी तरी ते शक्य नाही. या कर्जामुळेच माझ्या बाबाने फासावर टांगून घेतलं. त्यामुळे चोरी चोरी हाच एक उपाय उरलाय माझ्यासमोर. नाही तर मला पण मारावं लागेल. मी पण जीव देणार आहे. मी चोर नाही आहे. शांत हो. नाव काय तुझं. नामदेव. नाम्या. बाकीची कामं नाही आहेत का रे. दुसरं काहीतरी काम करायचं ना. कोण देतो का. कुठं मिळतं का. मी तयार आहे काय पण काम करायला. पण कुणी विश्वास ठेवून सुद्धा काम देत नाही. चोर नाहीये ताई, मी चोर नाहीये. मी नाहीये. मी देते काम तुला. अरू खरेपणाने करशील. अरू खरेपणाने करशील. अजिबात चोऱ्या माऱ्या चालणार नाहीत. ही आमची खानावळ आहे. ताई मी काय पण करायला तयार आहे. परत जर असं काही केलंस ना तर मग तर तुम्हीच पोलिसात द्या ना मला. एकदा विश्वास ठेवून बघा ना ताई. ठीक आहे. जा आता जेवण करून घे. आणि हिरा काका उद्यापासून तुमच्या बरोबर मदतीला घ्या याला. आणि आधी स्वच्छ कपडे द्या घालायला. हो आज थोडं ऐक जरा. आत्या एकदा विश्वास टाकते मी. जर याने विश्वासघात केला ना तर मी स्वतःच्या हातांनी याला पोलीस स्टेशनला घेऊन जाईन. पण एक संधी द्यायला हवी ना. अरे उपकार झाले होते. उठ. जात अरू अरू ते हा. कुठं बाहेर निघाली का. हो हॉस्पिटलमध्ये तन्मयला डबा द्यायचा ना. बरोबर. तो कालचा पोरगा आहे ना नाम्या. नाही म्हणजे माझी नजर आहे त्याच्यावर. पण जरा बरा नाही वाटला. आता तो चोरीच्या इराद्यानं झाला होता ना. हिरा काका परिस्थितीमुळे तसा वागला तो. नाही वागणार आता तसं. नका काळजी करू. हा येते मी. काय रे. ते बाहेर चाललात. हो. ए ऐक तुझं ओळखपत्र आणि घरचा पत्ता यांना देऊन ठेव. हं? ताई मी परत असं नाही वागणार. हो आहे रे विश्वास तुझ्यावर. पण तरी देऊन ठेव. हं? चल. देतो. चला कामाला चला. आई तन्मयचा फोन आला होता. तो मुंबईहून निघाला यायला. चला बरं झालं. किती ठरवलं ना वाट बघायची नाही तरी सुद्धा सारखे डोळे रस्त्याकडे वळतात. येऊ दे त्याला मग दाखवते. आई आता आल्या आल्या बोललीस तर उगाच वादावादी होईल ना. मी चहा टाकते. तन्मय एक मिनिट, तुम्ही इथे. हो तन्मयला भेटायला आले होते. पण ते तर गेले.
गेले? हो का तुम्हाला माहित नाही? कमॉन तन्मय, ती काळजी करत असणार. तेच तर मला हवं आहे. समोरच्याच्या मनात कायम एक हुरूर ठेवायची असते. आता कसं आहे, तिच्या मनात माझा विचार सतत चालू राहील. ती परत माझी चौकशी करेल. कदाचित मला भेटेल. अरे पण का? तुला त्या जागेत इंटरेस्ट आहे की आरोहीमध्ये? प्रेमाविमात पडलास काय? प्रेम म्हणजे काय असतं माहित आहे का? कसलं काय? आपल्याला काय माहित प्रेम काय असतं? अरे विशाल, प्रेम ही फक्त गरज असते. हसू येतं, रडू येतं, राग येतो. तसंच प्रेमही असतं. फक्त एक भावना. आणि आपल्याकडे त्याचा फारच उदो केला जातो. हा, पण मी अजिबात भावनिक वगैरे नाही. तन्मय, ते मरू दे, तू खाली उतर आधी. नाव लेट मी कॉन्सन्ट्रेट. माझ्यासाठी महत्वाचा फक्त पैसा आहे. प्रेमाने मूठभर माती विकत घेता येत नाही रे. पण पैशाने वाटेल ते घेऊ शकतो मी. बाई आणि पुरुष एकटं राहायचं नसतं म्हणून एकत्र सकतात. बाकी काय नाही. आणि मी काय तिच्या प्रेमात वगैरे पडलो नाहीये. हा, पण तिला माझ्या प्रेमात पडायला नक्कीच भाग पाडणार. बस म्हणूनच हे सगळं करतोय मी. तू काहीही कर, पण आता खाली उतर. हे डेंजरस आहे यार. ज्याला चालता येत नाही त्याच्यासाठी सरळ रस्ताही अवघड असतो. आणि माझ्यासाठी कुठलाही रस्ता अवघड नाहीये. हा, फक्त मला वाटलं होतं त्यापेक्षा जरा दूरचा आहे. अरे मग सोडून दे ना बाबा. गिव्हअप करायचं? नाही 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 नाही, ते मी शिकलोच नाही. आणि आता एवढ्या जवळ आल्यानंतर तर नाहीच नाही. मी त्या वरदला अलगद बाजूला केलं. विशाल, तुला माहित आहे माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा धोंडा कोण आहे? स्वतः आरोही. तन्मय, म्हणून मी काय डगमगणार नाहीये. अरे फारच हट्टी मुलगी आहे ती. मला आता कळलंय की तिला फक्त आग्र्यावरचं कर्ज फेडायचं नव्हतं. तसं जर असतं तर माझा प्रश्न कधीच मिटला असता. तिला वारसा चालवायचा आहे म्हणून ती आग्रा सोडत नाहीये. ठीक आहे, तिला वारसा सोडायचा नाहीये आणि मला आग्रह. आणि आता शेवटचा पर्याय म्हणून मी विशाल, माझ्या अंगात धमक आहे म्हणून मी अंधेपणानं वागत नाही आणि काही करतही नाही. माझी दिशा कधीही चुकत नाही. मी जे काही करतो ते काही ना काहीतरी मिळवायलाच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी अरे आज लवकर आलीस? स्वामी समर्थ महाराज. अगं आत्या, हं? मी तन्मयला भेटायला गेले तेव्हा हॉस्पिटलमध्ये ते नव्हते ग. काय माहित कुठे गेले. म्हणजे कळवलं नाही त्यांनी तुला? बघ ना. नाही म्हणजे डिस्चार्ज मिळाला असेल, बरे झाले असतील तर चांगलंच आहे. पण आनंद सांगत होता की हॉस्पिटलमध्ये राया जबडे येऊन गेले. काय? त्या माणसाचं नाव काढलं ना कोणी, मला टेन्शनच येतं. तर काय? काय रे, तू कुठे गेला होतास? देवळात गेलतो आते.
आपल्या इथं नवं काम मिळालं ना. प्रसाद. काय हा बस आहे, बस बस, ठीक आहे, ठीक आहे. आत्या नाही म्हणजे कामाला बरं आहे तसा ठीकच आहे, पण जरा जपून. नसत्या जबाबदाऱ्या त्याच्यावर टाकू नकोस. नाही ग, तू नको काळजी करूस. नाही नाही, मी काही काळजी करत नाहीये, पण एक माणूस दुसऱ्या एका माणसाची खूप काळजी करते, म्हणजे नर्स पेक्षा सुद्धा जास्त. आत्या तू पण ना, तुझं ना. नाही नाही नाही, जसा गेलाय तसा परत येईल सुद्धा तो, बघच तू. काय झालं? तू खरंच आरोहीशी लग्न करणार आहेस? आता कोणाशी तरी करायचंच आहे, मग तिच्याशी करेन. मला आग्रह मिळेल, प्रमोशन मिळेल, कंपनीमध्ये पद वाढेल. शिवाय फॉरेनला जाण्याचं स्वप्न तेही पूर्ण. आणि आता मला जर लग्न करायचंच आहे तर मी अनोळखी मुलीशी का करू? ओळखीच्या मुलीशी करेन ना. आणि तिला काय मिळेल? तिचं ज्याच्यावर मनापासून प्रेम आहे, आणि पुढे लग्न झाल्यानंतर जे काही माझं आहे ते आरोहीच होईल. मग प्रॉब्लेम काय? मी तिला माझ्या प्रेमात पडायला भाग पाडणार आहे म्हणून काय मी तिला फसवणार वगैरे नाहीये. मला कोणत्याही मुलीवर अन्याय करायचा नाही. बघायला गेलं तर आरोही खूप साधी, प्रामाणिक आणि चांगली मुलगी आहे. हे बघ, मी तिच्या प्रेमाचा, स्वभावाचा आदर करतो. पुढे जाऊन तीही माझ्या स्वभावाचा आणि प्रॅक्टिकल लाईफचा स्वीकार करेलच ना. एवढा विचार केलायस तर तिला न सांगता का निघून आलास? नाही म्हणजे तुझ्याच प्लॅनिंग मध्ये उशीर होईल. माझं प्लॅनिंग परफेक्ट असतं. जसं तिला न सांगता निघून गेलो तसं न सांगता भेटूही शकतो, नाही का?